ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुबई एअर शो मध्ये भारतीय बनावटीचं तेजस फायटर जेट कोसळल्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेनंतर विमानतळावर भयावह असा स्फोट झाल्याचं देखील दिसलं। हवाई दलाच्या तेजस लढाऊ विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे। या दुर्घटनेमध्ये वैमानिकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। यापूर्वी 2024 मध्ये राजस्थानमधल्या पोखरण इथं युद्धाभ्यास करताना इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळलेलं होतं। दुबई एअर शोच्या दरम्यान लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजस कोसळलं आणि दुर्दैवानं त्यामध्ये पायलटचा मृत्यू झालेला आहे। वर करणी अपघात झाल्यामुळेच LCA तेजस कोसळलं असं त्या ठिकाणी समोर येतंय। जी चित्र आपल्या समोर आलेली आहेत त्याच्यावरून नोज डायव्हिंग म्हणजे थोडक्यात डाऊनवर्ड मूव्हमेंटशी संबंधित या विमानाची कसरत सुरू होती आणि ही डाऊनवर्ड मूव्हमेंट डायव्हिंग संपल्यानंतर आता वर पुन्हा विमान जाताना एक प्रकारे त्या इनर्शिया मधून हे विमान बाहेर निघू शकलं नाही आणि त्यामध्येच दुर्दैवानं ते विमान जमिनीवर कोसळलं आणि पायलटचा मृत्यू झालेला आहे। तरी नेमकं याच्या मागचं कारण काय होतं हे कोर्ट ऑफ इन्क्वायरी नंतर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर त्याचबरोबर ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणानंतर आपल्या समोर त्या ठिकाणी येईलच। लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असलेल्या तेजसची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत आपण ते देखील पाहूया। तेजस हे पहिलं स्वदेशी सुपरसॉनिक फायटर जेट आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तेजस विमानाची निर्मिती केलेली आहे। वजनानं हलकं पण वेग आणि क्षमता तेजसची अधिक आहे। 13,500 किलोग्रॅम इतकं या तेजस LCAचं वजन आहे। तेजसचा वेग ताशी 2,376 किलोमीटर इतका आहे। हवेतून मारा करण्यासाठी तेजस हे सक्षम आहे। ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत तेजस फायटर जेटची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।